कसे काय मित्रांनो, नमस्कार. आता मी ते काहीतरी नवीन करतोय ट्राय. म्हणजे की कॅमेरा घेऊन असं मोटो ब्लॉगिंग टाईप हे नवीन काहीतरी आपण बघू असं विचार करतोय आता करायचं. लेट्स सी कसं जातंय हे. थोडं मस्त एकदम सगळे गॉगल वगैरे सगळं घालून ठेवलं कारण आज जिथे जायचं ते जरा थोडं लांब आहे, खूप लांब आहे. मध्ये जायचं एका मित्राला आम्ही लोक पिक करणार आहे. आम्ही लोक म्हणजे मीच आहे, मी आणि तो. कुठे जाणार आहे मी पुढे सगळं कॉन्व्हर्सेशन तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात पहिला पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल नाही, पेट्रोल भरतो इथून निघूया. आजचा ब्लॉग एकदम जे मला विचार करणार मी ते बोलत राहणार आहे. आपले एकटं बडबडत राहणार. जर कोण असं बघेल ना आजूबाजूला की हा काय करतोय काय बोलतोय, मी आपले एकटा आपलं चूपचाप बडबड करत राहणार आहे आणि तुम्ही लोक ऐकणार. आय होप तुम्हा लोकांना मजा येईल. आमचं मंदिर इथे कांदिवलीचे श्रीमंत मोरया बसतो. गणपती बाप्पा मोरया. ते कॅमेरामध्ये कसं आहे ते मला काहीच दिसत नाही ॲक्च्युली. हे मनालीवरून आणलं आहे. आता मनालीला गेलेलो ना आम्ही लोक तेव्हा, एक कारसाठी एक ह्याच्यासाठी बाईक पण आहे, पण बाईकसाठी नाही आणलं कधी. पप्पांना हे काय आवडत नाही. आता आम्ही लोक जातो पेट्रोल घेऊन. जसं जसं जाऊ पुढे पुढे तसं तसं आम्ही लोक अपडेट देत राहू. हवा खूप येत असेल ना, मला स्लो चालवावं लागेल वाटतं गाडी. म्हणजे की काय हवाचा जरा आवाज कट नाही होणार. आता रस्त्यावरती आता पेट्रोल पंपला गेलो की मी कट करून टाकेन, कारण तिथे पेट्रोल भरताना थोडं ठीक आहे. म्हणजे नाही तर परत उगाच ते लोक किटकिट करतील की अरे हे की चालू आहे असं तसं, हे ते कुछ हो गया तो ऐसा वैसा हे ते. त्यापेक्षा बरं आहे की आपण आपल्याकडून काय एंड नको व्हायला. चुकी आपल्याकडून नाही व्हायला पाहिजे बस. वा मस्त गाडी आहे. अर्बन क्रुझर हायरायडर. त्याला काय आता पेट्रोल पंप आलं. पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे इथे. लवकर पोहोचतो तरी आज पेट्रोल पंपला. गर्दी आहे काय? गर्दी तर नाही दिसत जास्त. नाही आहे. चला बघू, जाऊया आता. भेटतो तुम्हा लोकांना. जरा पेट्रोल पंपमध्ये एंट्री केली की कट करून टाकेल व्हिडिओ. ओके चला गाईस, हिअर वी कम. भेटूया नंतर. ओके बाय. आता जस्ट पेट्रोल भरला. 3 कांड्या आल्या. पेट्रोल मस्त भरलं. आता टायरमध्ये हवा चेक करायला आलं आहे, कारण आता लांब जायचं तो हवा असणं गरजेचं आहे. कारण की ज्या रस्त्याला चाललो आहे त्या रस्त्याला दगडं खूप आहेत आणि ऑफ रोडिंग करायची पण नौबत येऊ शकते. म्हणून जरा रिस्क नाही पाहिजे. म्हणून सगळं आतापासूनच चेकिंग चालू आहे. आता बघू हवा भरल्याच्या नंतर मग निघूया आपण आराम. मग तुम्हा लोकांना तेव्हा व्हिडिओ कॅमेरा ऑन करतो. हवा सगळं चेक केलं, सगळं काटा फुल, गाडी फुल आरामात. आता आपण जाऊया. आता आम्ही लोक कुठे जाणार काय जाणार हे सगळं तुम्हाला लोकांना डिस्क्रिप्शन देतो इथे. आम्ही लोक आता चाललो आहे पवईला आरे कॉलनीच्या थ्रू, कारण की कृष्णा तिथे राहतो. तो मी त्याला तिथे पिक करणार आहे आणि तिथून मग आम्ही लोक जाणार आहे पुढे. कारण की आमची आज आहे LLMची एंट्रन्स एक्झाम. लेट्स सी कसा जातो पेपर. अभ्यास तर फुल केला आहे, काल रात्री पण करत होतो अभ्यास. आमचा आता सेम 10चा रिझल्ट आला रिसेंटली. सगळे मस्त पास आहेत. आता सगळ्यांना मस्त मस्त मार्क्स आले आहेत. सगळे खुशीचा माहोल आहे. आम्हा लोकांमध्ये खुशीचा माहोल नव्हता, कारण की आम्हा लोकांना LLMचं एंट्रन्स एक्झामचं टेन्शन होतं की कसा जातो आहे पेपर, काय होतं आहे पेपरमध्ये काय नाही. ते कसं आहे की आता आम्ही लोक वेट करतो आहे पावसाचा. जसंच पाऊस आला ना की आम्ही लोक निघणार आहे. होपफुली बघतो, विचार तर चालू आहे की निघायचा. पण आता सगळ्यांना कामावरून अरे रे गाडी बंद झाली विचारायची. गाडीचं खूप लोचे आहे रे बाबा. गाडीला टाईम टू टाईम सर्व्हिसिंग द्यायची गरज आहे बाबा. टाईम टू टाईम सर्व्हिसिंग द्यायला लागते गाडीला. इथून पण जाऊ शकतो, हा इन्फिनिटीवाला रस्ता आहे, पण इथून जाणार. कारण की कसं आहे इथून मला जरा जवळ पडेल. इथून ट्रॅफिक नाही भेटणार. तिथून ट्रॅफिक भेटणार मला पुरं ओबरे चक्कर मारून जावं लागेल. इथून मी मलाड स्टेशनवरून राईट, ईस्टवरून डायरेक्ट कृष्णाच्या घरी. कृष्णाच्या घरी बघू आता कसं आहे नाही आहे. कृष्णाच्या घरी जायचा विचार तर चालू आहे. लवकर तर निघालो. 11:32 झालं आत्ताचे. आम्हा लोकांना तिथे रिपोर्टिंग टाईम समथिंग अराउंड 3 आहे. तर आता पुढे बघू कसं काय. तिथे पण थोडं बसून आपल्याला थोडं प्रेप करायचं आहे.
म्हणजे कसं काय अभ्यास करायचं हे सगळं डिस्कस करू. आता जरा गाडी आहे ना हळूच चालवा लागणार. एनिवेज मी हळूच चालवतो, बट देन टू काय काय लोक बोलतात की मी खूप स्पीड चालवतो, खोटं आहे हे. मी आपली नॉर्मल आरामातच चालवतो. ओके दीदी. दीदीने बघितलं कॅमेरामध्ये. आता ॲक्च्युली मी आहे ना खूप हेल्मेट घातलं आहे, त्याच्यात एक स्कार्फ घातलं आहे. स्कार्फ म्हणजे हेड मास्क काय असतं ते केसांसाठी, कारण की ह्याच्यानी खूप हे होतं. तुम्ही लोक पण वापरा. आता कसला वापरतं ते नाही बोलणार, प्रमोशन येऊ घेतं चुकटमध्ये. प्रमोशन आपल्याला काय. आणि हां, मी इंस्टावरती काहीतरी नवीन टाकलं आहे, आत्ता पण टाकणार आहे. तर गाईस डू फॉलो ऑन इंस्टा. ते कसं दिसतंय मला हे बघायचं ॲक्च्युली. मला आहे ना हे खूप सॅटिस्फाईंग वाटतंय असं व्हिडिओमध्ये, चांगलं दिसेल असं मला वाटतंय. बघू. हां हां सगळे वेगळी नुसते इथे मध्ये सगळ्यात बेकार वेगळ्या. म्हणजे राहण्यामध्ये नाही, राहण्यामध्ये तर सगळे मस्त आहे इथे. पण इथे काय आहे, इथे जे लोक आहेत ना रस्ता क्रॉस करतात हे ते वगैरे, त्यांचा प्रॉब्लेम आहे. तर इथून जाणार आरामात आरामात आरामात, जास्त काही घाई नाही आहे, काय पळवायची गरज नाही. नाही तर उगाच असे ब्लॉग सगळे मम्मी पप्पा सगळे बघतात, मला मार मारते सारखं. काहीच आता मी या कॅमेरा चालू केला बिकॉज मला करायचा नव्हता, बॅटरी लो आहे थोडी याची. आता मी जाता जाता याला चार्ज करेन तिथे पोचल्यावरती. मला तुम्हाला मला फक्त एक गोष्ट सांगायची की जे व्हाईट पट्टा दिसतोय ना आवाला, त्याच्या पुढे कधी तिथे जसं उभं आहे ना तो तसं उभं राहू नका. मी आणि माझा मित्र आहे ना, आम्ही लोक उभे होतो, गाडी बंद करतो. मी आणि माझा मित्र आहे ना, हे जस्ट म्हणजे आमचा पुढचा टायर आहे ना हार्डली 1 इंच 3 इंच पुढे असेल. तेवढ्यात तिथून जो कॅमेरा आहे ना, तिथे कुठेतरी कॅमेरा येतो बघा, तिथे त्या साईडला कॅमेरा आहे. तिथून आहे ना कॅमेराने फोटो काढला आणि आम्हा लोकांना 500 रुपये फाईन मारलं आहे. म्हणजे काय बोलू मी. आम्ही लोक, मी जात होतो पिक्चर बघायला, तिथे पिक्चरला बसला आरामात आणि 500 रुपये फाईन. मी घाबरलो. मी पिक्चरचं सोडून बाहेर आलो की अरे ही गाडी तर पार्किंगमध्ये पार्क केली, कुठून फाईन पडला मला. मग नंतर बघायला गेलो, अरे इथे काय चुकतंय का. तर मी नंतर फाईन वगैरे बघितली, फाईनचा फोटो इमेज जाऊन बघितला तर माहिती पडलं की इकडचा होता. इकडचा मला लेट रिफ्लेक्ट झाला माझ्या फोनमध्ये SMS थ्रू. तर गाईज इथे फक्त एकदा थोडा बघून उभे राहत जावं. ओके गाईज. बाकी तुम्हाला लोकांना काय, बाकी सगळे तर तुम्ही लोक राहायला राहतच. गाईज जरा इथे कॅमेरा जरा मला वाटलं बॅटरी लो आहे म्हणून मी इथे थांबवली होती गाडी की हे लावायला, यावरती बॅटरीचं काय बोलतात ते असतात. आणि गाईज ह्या कॅमेरा मला दिला आहे प्रथमेश किंगरेनी. शॉर्ट आउट अंडमान मार्गी, त्याचे इन्स्टा अकाउंट आहे. फिलहाल तर तो काय टाकत नाही, थोडा वेळ टाकायला चालू करेल. तर गाईज प्लीज तिथे पण जावा आणि सपोर्ट करा त्याला. आम्ही लोकांनी ॲक्च्युली कोकणपासून सोबत स्टार्ट केलेला, तो जरा थांबले बिकॉज त्याला एडिटिंगला टाईम नाही भेटत आहे. त्याचे 3 कंपनी आहेत, तो कंपनीचा CEO आहे. बस ना भाई इज्जत एवढी, बस ना भाई. आता कॅमेरा दिला, थोडी इज्जत तर करावं लागणार ना. आता इथून मला पण प्रॉपर व्ह्यू येतं की कसं दिसतंय गाडी, आता काय दिसतंय ते मला दिसतंय आता फुल. तिथे इकडची पब्लिक जी आहे त्यांना माहिती असेल हा एरिया. पांडे आमचा एक मित्र आहे हरीश पांडे, तो इथे राहतो मित्र. आम्हा लोकांचं चालू होतं की संडेला आपण जाऊया राईडला. पण ज्या हिशोबाने मंडेपासून सगळ्यांचे ऑफिसचे रिओपनिंग आहेत त्या हिशोबाने मला तर वाटत नाही की कोण जाऊ पाहणार आहे. काय तोपर्यंत तुम्ही भाई काय सेक्सी दिसतंय. हा 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 खराब हो जाएगा मैं माँ बम्मा. ते ऑटोवाल्यांना कधी सुधारणार नाही बोलली. ते ऑटोवाले नुसते जागा दिसली ना की घाप दिवशी टाकून टाकतात गाडी. आता गाडी की बाबा टीव्ही द्यायचा, आता अशी एक एक टीव्ही द्यायला पाहिजे ना, पूर्ण यांची खानदानं चालली पाहिजे. तुमच्यासोबत असं ऑटोवाल्यांसोबत कधी काय झालंय का काही, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. एकदम प्रॉपर एकदम ब्लॉगर सारखं होतं. रेड सिग्नल, अच्छा सिग्नल बंद आहे इकडचं, सॉरी तो दुसरा होता. पांडे इथे कुठेतरी राहते या गल्लीमध्ये, अच्छा इकडे गेली ना ती, तिथे राहतो तो. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. टेम्पोवाला चिकटला असता बाबा आता. आता इथून तुम्हाला लोकांना वाईडमध्ये दिसत असेल ना सगळं सेक्सी एकदम. वाव भाई, इथे इथे असे यायला आरेची क्लिप पाहिजे भाई. आरेमध्ये खतरनाक येणार आहे. आणि आरेमध्ये मी सेटिंग थोडी चेंज करणार आहे.
सेटिंग चेंज करून अल्ट्रा वाईट ठेवणार आहे आणि त्याचं FPS थोडं कमी ठेवणार. बघू कसं काय ते, नाही तर एडिटिंगमध्ये मी सांभाळून टाकेन. बाकी एडिटिंग तर तुम्ही बघता, त्या एडिटिंगसाठी जर तुम्हाला पण काही शॉर्टआउट द्यायचं असेल तर कमेंटवरती द्या गाईज प्लीज. कितींदा बोललो, 2दा बोललो कमेंट. आता इथे आलो, चला गाडी जरा चढांग आहे, गाडी जरा थांबवलेली आता इथे परत स्टार्ट. आता मी परत, अरे हां, मी हे बोलायसाठी चालू केलेलं की काय LLMमध्ये आहे ना, मला म्हणजे असं विचार केलेला आम्ही लोकांनी की एक सेकंड ना, पहिला थोडा लवकर जायचं. प्रधानमंत्री बसते त्याच्या ऑटोमध्ये तारीखाला, तुझ्या कसं चालवतं बस. आता LLMसाठी मी स्कूटी कार ठरवली, कारण आम्ही लोक विचार केलेला की AIBची आता जस्ट आमची एक्झाम झाली, आम्ही लोक त्यात पण गाडी घेऊन जाणार असं विचार केलेला. पण पेट्रोलचं खूप जास्त प्राईस होती, म्हणजे वाढल्यात आता खूप, 111 112पर्यंत गेले. तर तिथे आहे ना प्रॉब्लेम होईल असं वाटलेलं आम्हा लोकांना, पण नसतं झालं. कारण की आम्ही लोक उतरलो, मी तुम्हाला लोकांना माझे इन्सिडेंट सांगतो. मी वसई नालासोपाराला उतरलो, आम्ही लोक जाताना AC गेलो, वाटलं की चल लगेच तिथे ऑटो भेटेल. पण गर्दी एवढी पोरा लोकांची की एक ऑटो नाही भेटत आहे, एक ऑटो नाही भेटत आहे मला. मग जसं जसं केलं ऑटो वगैरे भेटली, पण ऑटोवाल्याने आम्हा लोकांना फुल एकदम उलट्या डायरेक्शनमध्ये सोडलं. मी आणि कृष्णा होतो आम्ही लोक सोबत. माझ्यासाठी खूप उलटं पडलं, कृष्णाला बरोबर कॉलेजपर्यंत सोडलं आणि माझं काय झालं, मला खूप उलटं पडलं. मला तिथे सोडलं ऑटोवाल्याने, ते होतं माझं कॉलेजपासून 12 किलोमीटर लांब, 12 किलोमीटर लांब होतं कॉलेज. भाई मला एंड मुवमेंटचे माझ्याकडे फक्त 30 मिनिट्स होते, फक्त 30 मिनिट्स. एक तर 6 किलोची बॅग, त्याच्यामध्ये मी बॅगवरती मागे सगळं बुक्स वगैरे ठेवलं आहे आणि मी नुसता धावत सुटलं. सगळ्यांना लिफ्ट मागतं, कोण लिफ्ट देतच नाही मला. इथे पळ तिथे पळ, हे पळ ते पळ. माझे एंडमध्ये ना पाय एकदम दुखायला लागले. मला तर असं वाटलेलं भाई झाली माझी एक्झाम, गेली माझी एक्झाम, मला सेंटरमध्ये ते लोक एंट्री नाही देणार. पण गाई चोरा विश्वास तू हे शिव का दास, कसं कसं करून मी पटदिशी मला एक रस्ता माहिती पडला. गटर होता, गटर हार्डली हे एवढं स्पीड वगैरे ना, एवढासा रस्ता होता त्या गटरच्या वरती. मी आहे ना लेजिट गटराच्या वरून असं बॅलन्स करता करता गेलो आहे मी. तेव्हा जाऊन माझं कुठे मी लवकर पोचलो, नाही तर जर मी फिरून गेलो असतो ना तर मला खूप टाईम लागला असता. आता इथे असे आजूबाजूला लोक बघतात, जरा बरं वाटते. एक माणूस ते बघितला असता मागे ऑटोवरती बसलेला, तो तिथे आला असेल की नाही माहिती नाही. तो जाताना असं 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 करत होता. हा बापरे बाप, खूप गरमी आहे रे. थोड्या गरमीमध्ये काही पाणीची बॉटल कॅरी करा. पाऊस आता थोडे दिन काही मेहमान आहे, क्योंकि अभी आने वाली है बारिश. बारिश आली की मग तर खतमच आहे, मग तर ब्लॉग मजा येणार. चला मी बंद करतो कॅमेरा बंद करून आता आपलं पुढचं, तिथून जास्त लांब नाही, जवळच आहे. आता पोचतो आपलं ऑलमोस्ट. कारण ऑपरेशनतून गेलो असतो ना, मला ट्रॅफिक भेटली असते ऑपरेशन. सगळी काय ट्रॅफिक आहे, नुसतं भेंडी डोक्याची नुसती वाट लावून ठेवली आहे इथं इतर पिंडी. आता बापरे, त्याचा अर्धा पाय कबरमध्ये, तरी त्याच्या एकदम फुल स्वॅगमध्ये. आता मी तिथे उतरल्यावर बघणार की आवाज कसा येतोय माझा, कारण की मी विचार तर करतोय की आता बोलतोय हे सगळं, पण आवाज कसा येतोय. त्या आवाजमध्ये काय प्रॉब्लेम आला ना, माझी वाट लागेल. कारण की आमच्या कोकणमध्ये काय झालेलं आहे, कोकणला गेलेलो ना तेव्हा काय सीन झालेला आहे या पोरासोबत. ह्यानी आहे ना, आम्ही लोक म्हणजे टाइमलॅप्स काढत होतो ते सनराईज सनसेटचा वगैरे. तर त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी काय केलेली, सेटिंग चेंज करून ठेवली. आणि सेटिंग अशी चेंज केलेली की आम्हाला लोकांना माहितीच नाही. भातामध्ये मस्ती करता करता आहे ना, आम्ही लोक कधी कुठे पोचून गेलो माहितीच नाही. आणि आमची सेटिंग ती तशीच होती. आणि त्यांनी फुल ब्लॉग ह्याच्यात काढला. कशामध्ये, नॉर्मल स्लोमोमध्ये. तर आता जे आम्ही लोक बोलतोय, मस्करी करतोय, सगळं स्लोमोमध्ये. म्हणून त्याला थोडा टाईम लागतो एडिटला. पण तो पण आता लवकर टाकेल. आता बघू, त्याला विचारलं तर आहे की कसं काय आहे ते. तर आम्ही लोक आता जिममध्ये जातो तेव्हा आम्ही लोक बोलतो की कसं काय करायचं, ह्याचं काय वगैरे. कारण आता ह्याच्यामध्ये घुसायचं म्हटलं की भाई खूप खतरनाक आहे ना सी. हिअर ओनली एंगेजमेंट मॅटर्स. एंगेजमेंट म्हणजे लग्नावाली नाही, एंगेजमेंट म्हणजे इन्स्टा लाईक फॉलोअर असेच असते हे ते वगैरे. वा काय मस्त झोपवली गाडी, मजा आली. जरा कॅमेरामध्ये आलं असेल की नाही माहिती नाही, आता बघू जातो.
भाई इथे मस्त वाटतं यार, थोडा हवा इथे येते ना. आता इथून मला थोडं विसरायला होतंय रस्ता, बघू फिगर आउट करू पुढे जाता जाता. एवढा रस्ता बोलत आलाय, वा बरं वाटलं रे जरा एकट्याची थेरपी. आता तुम्हाला लोकांना मजा येईल बघायला व्हिडिओ, कारण की तुम्ही लोक ऐकताय नॉर्मली सोफ्यावरती बसून. काय जर तुम्ही सोफ्यावरती बसलेले आहात तर प्लीज एक लाईक करा, आणि जर तुम्ही टी व्हीच्या समोर बसलेले आहात तरी लाईक करा. खाली लाईक पाहिजे, बाकी काय नाही पाहिजे यार. मजा येते उन्हामध्ये बसून ना, भट्टी होते ना अंगाची, ते बघून जरा मजा येते. मला वाटलं की मी रस्ता चुकलोय, चला बघू कुठे चाललोय मी. अरे हा, तिथून त्या दिवशी कुठे गेलेलो मी? हा इथे लेफ्टमध्ये तेव्हा रात्री होता ना, म्हणून काय समजत नव्हतं. हा इथूनच आलेलं बरोबर, तीच बिल्डिंग होती. सेटने ह्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं कृष्णा माताडेंनी. झाला ओय ओय ओय. ए, छपरी लोक ना सुधारणार नाही. एक तर हेल्मेट नाही, काय नाही, प्रिकॉशन नाही, काय नाही, गाडी चालवतात अशी त्यांचा बापाचा रस्ता. हा हा, गाडीचं त्याचा ब्लर करायला लागेल. शे करायला तरी काय राहू दे, काय करतो बघतो. ॲक्च्युली आता चष्मा घातला ना, आता मला शुभा लागलाय जरा, पण चष्मा मस्त आहे मला. रायडिंग गॉगल आहे, इथून दिसतंय का? दिसत असेल तर ठीक आहे, ना दिसत असेल तर नंतर टाकते उतरल्यावरती. कारण की आता एनिवेज कृष्णाच्या इथे मी पोचणारच आहे. किती वाजले? 9:53 झालं. बघू. हां हाच आहे रस्ता बरोबर. आता इथून राईट आहे रस्ता, माहिती आहे. आता राईट मारून मग पहिला घ्यायचं झालं, पोचलो. चष्मा मग घेतलोय हा वाला गॉगल. या गॉगलचा पण वेगळी हिस्ट्री आहे. जे माझ्यासोबत जेव्हा मी हे घेत होतो ना गॉगल, तेव्हा होतं त्यांना माहिती आहे या गॉगलची काय हिस्ट्री. ओ चचा, लेडीज पॅसेंजर होती म्हणून आता त्याच्याला आता दाखवलं असतं म्हणजे काकाला बोललो असतं, काका बघा माझा कॅमेरामध्ये हाय करा जरा. मारामारी आपलं आदत नाही आहे. हे वॅगनार ना की अरे बटाट्या, फोन डुक्कर, कुत्रा, गांडू, फोनच्या नादात जायचो ना, भेंडी. आणि तो LLL चा पेपर द्यायचा भेटायचा नाही मला. जर ॲक्सेसवाले आहात ना, तर मी तुम्हाला लोकांना एक ह्याचं फीचर सांगतो. जेव्हा तुम्ही लोक चालवतात ना गाडी, ते असं ब्ल्यू ग्रीन असते, म्हणजे की काय आपली आहे ना गाडी मस्त आहे एकदम, म्हणजे ॲव्हरेज वगैरे मस्त देतं. तो बघितलं, तो मला बघत होता, तो बघत होता की मी काय बोलतोय काय काय बोलतोय. आता हे जर कसं, हे जे आता ब्ल्यू आहे ना, कारण की चढा नाही म्हणून. आता मी थोडं पुढे जातो आणि तुम्हाला लोकांना दाखवतो, थांबायचं इथे गाडी आहे. हां, तर इथे आता कसं ग्रीन आलं बरोबर, ग्रीन आलं ना, थांबा परत इथे दाखवतो. आता हे बघा, हे ग्रीन आलं म्हणजे की इथे काय की पेट्रोल बरोबर सफिशियंट कन्झ्युम करतो, जास्त कन्झ्युम नाही करत आहे. जेव्हा ब्ल्यू येतं ना, तेव्हा समजायचं का हा 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 एवढा पार्ट आहे ना, हा मस्त वाटतो. थोडी जागा भेटली की तिथे डायरेक्ट टाकून टाकतात. आलं आता ह्याच्या इथे IT पार्कच्या इथे. आता बघू पुढे जातो, गाडी पार्क करतो, घरी जाऊन जरा बसतो थोडं शांतपणे. अरे यार, डेटा माझा ऑन आहे का? माझा डेटा ऑन, माझं डेटा ग, माझं डेटा ग, माझं डेटा, माझं डेटा ग, माझं डेटा ग, माझं. आता तिथे पार्किंगला जागा नसेल ह्याच्या इथे. ह्याच्या इथे पार्किंगचं तर टोकन सिस्टमच लावावं लागतं. आता ह्याच्या इथे जाऊन पार्क करतो, तेव्हा कॅमेराची रेकॉर्डिंग बंद करतो. आम्हाला पण अजून ॲडमिट कार्डचं प्रिंट वगैरे काढायचं आहे, खूप काय काय काढायचं आहे. आता ह्याच्या इथे जाणार, तेव्हा मी ठेवणार सगळं घरी, आणि मग त्यानंतर आय गेस मी कॅमेराने बरं जागा आहे, जागा आहे, जागा आहे, जागा आहे, जागा आहे. दादाची बप्पी लेरी समोरच उभी आहे. आता इथे मस्त एकदम पप्पीच देतो. पप्पी देऊन गाडीला थांबवली. आता गाडी किती प्यारी दिसते फक्त ते बघा. वा, काय दिसतंय ना ते बघा, आहे की नाही सेक्सी माझी पप्पी. चला
मी निघतो, कॅमेरा ऑन करतो, तब तक के लिए बाय. क्या भाई क्या है? अरे रे रे रे, दादा ने कल भारी केक काटा है ना कल. आओ ना इधर, आओ ना सेठ, इधर आओ ना जरा, ब्लॉग में दिखा दे दादा. और दादा ने देखो केक मस्त काटा एकदम, एकदम एकदम खतरनाक कट किए दादाने. आता इथून आईला चष्मा मोटा आके आके ले लेंगे, वरना रहेगा तो रख, कल दे मेरे को. 3 बजे तक पहुँचते क्या भाई, खाली गूगल मैप चालू रखना और 9 भाई के पूरे दिमाग में मैप है तो गूगल की क्या बात कर रहे हैं. बस फिर ठीक है. मैं इधर खड़े रहता, तुम जाके लेके आएंगे भाई. हमें देखा था तेरा फोटो नहीं बस पासपोर्ट. हाँ स्टॉप रिकॉर्डिंग. हाँ अभी ठीक है. ये अच्छा है रे, एकदम गाँव वाव का खेड़े का रास्ता. हाँ 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 हाँ, मछली भी क्या है. यही तो क्लिप चाहिए था. आई ग, अच्छा हुआ बैग अंदर डाल दिया. हाँ एक्वाई मैची का तुम्हारी गाड़ी भी लंबी जैसा आवाज कर नहीं पाते. 1 घंटे लगे ना नीचे. हाँ 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 हाँ. गार्डियन बेड. हाँ म्हशी का बोचा दिख गया ना वो देख. रांग तोडावं नको. इथे आता आरेमध्ये होतो, मध्येच रेसिंग चालू झाली. सगळे गेंडी इसके बस के पीछे ओवरटेक करने की इसके फिराक में. मेरे को तो जाने दो, मेरे को नहीं करने का ओवरटेक. मेरे को आराम से वीडियो निकालने का है. देख लिंगसन गर्मी पेपर है अभी. क्या पेपर के टाइम पे खाना खा देगा अपना. ये वो देख, वो रे वही अपना, उधर लिखा है टिस्कॉन आयॉन डिजिटल. अभी अपना एंट्रेंस है. क्या पांडे की भाई 3 अटेम्प्ट देना पड़ेगा पास होने में, क्या बात कर रहे हैं. और अपन 3 को भाई कंपनी करो कंपनी करो क्वेश्चन बता. कंपनी करो, जुडिस्प्रूडेंस रहने दो, कंपनी करो. कुछ नहीं है, कंपनीज पढ़ो भाई, कंपनी पढ़ो. हाय बोल पांडे. इसको छोड़, इसको ये बता इसने आज क्या कांड किया. हम दोनों बताएंगे. हाँ चलेगा, ड्राइविंग लाइसेंस चलेगा. ड्राइविंग लाइसेंस चलेगा. रीदा मौलिदीना द ग्रेट क्या किया पता है. एक तो वो आई 12:30 बजे ना. नहीं 12:40 टू बी प्रिस्क्राइब्ड प्लीज. हाँ 12:40 तक वो आई. एंड फिर हम लोग अंदर तक गए, हम लोग का चेक भी हो गया, हॉल टिकट एंड आइडेंटिटी प्रूफ. फिर द ग्रेट रीदा काय केलं? काय केलं? डुप्लीकेट पैन कार्ड लेके आई वो. डुप्लीकेट. हाँ और तू वकील बनने वाली. अरे सुनो, अरे भाई इमिग्रेशन में. चल गया था तो मेरे को लगा यहाँ पे भी चलेगा. अरे भाई आई भी कुछ और होता है. तो हाँ. वो डुप्लीकेट, ये लोग बोले कि नहीं चलेगा. हम लोग फिर से तीनों जन भाग के, हम दोनों का चेकिंग भी हो गया. नहीं आने वाले, क्वेश्चंस नहीं आएंगे, पता नहीं हम लोग. ये लोगों को जुरिस्प्रूडेंस है ना, अपने को म्हणजे विचार अपने को क्या आएगा कर. मालूम है? बस अपने को क्या आएगा मालूम है? 90+ से अपने को कंपनी आएगा. भाई अपने को 3 अटेम्प्ट देना. 3 अटेम्प्ट 1 2 3 इसी में क्लियर. इसी में क्लियर. मी माझ्या इन्स्टिंग वर खेळली आहे. आम्ही लोक पण तेच करणार आहे. नाही नाही इधर ए सिद्धू कॅमेरा लेके आ. कॅमेरा लेके आ. हे बघ, आपण तिघांना बोलतोय, आपण तिघांनी फीस भरलेली आहे. आपण पेपर घाण काहीतरी यायची काय ना आपलं भाई एमईटी मध्ये अंदर जाओ, अंदर बहुत टाइम लगेगा. जाओ अंदर. ए नहीं नहीं, तो इतना अभी लंबा नहीं. ए भाई, अरे ये जाने का. लेकिन आधा घंटा तो लाईट लगा चांगली ना. आहे. हा तर रिदाने काय केलं माहितीये,
गेलो आणि मग आम्ही लोकांनी तिथे बाहेर अरे ते भाई ना- उसमें जैसे 5 सुन ना, क्वेश्चन सुन है 10 मार्क लेकर किसमें किसमें ओ स्टेशनरी ये इधर 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 लाइट अच्छी है VNS वाले हम लोग को स्टेशनरी वाले के पास चले भाई वो गए। उसके अंग पे चढ़ गया मैं हाँ, बुला दे वो आधार कार्ड दे आधार कार्ड का प्रिंट आधार कार्ड का प्रिंट आधार कार्ड का प्रिंट उधर हम लोग का 10 मिनट गया। हम लोग गेट में एंटर कितने बजे हो गए पता है? एक ना हाँ एक फिर वो अब हम लोग ने 2 बार हाँ, चेकिंग करा 1 बजे एंटर नहीं कर रहा है ना 15 और उधर जाके अंदर के लिए ये हटाना पहले अबे चाहिए। नहीं। ये भी हटा दीजिए इसका ये भी हटाया अबे पूरा नहीं। check- ठीक है ना इसके भी पंप पे लगाया पूरा ऐसा आप वो लोग खोल check के मेरा करके 15 मिनट तक खड़ी थी तो भी हाँ, हम लोग को आवाज़ बैठ नहीं हो रही है। अरे इतना क्या कर रहे मुझे हैं भी लोग? पैंट टच बहुत किया है, बहुत हेल्प है। हेल्प बनाना चेक किया क्या इधर? और वो नहीं देख रे, वो अंदर तो जाके वो तो छोड़ अंदर जाके क्या होगा पता है? पूरा तुम लोग का थंब का चेक Everything. आई का चेक आई का आधा चेक घंटा लिया थंब का चेक फेस पूरा लगता है तुम लोग का आधा घंटा पूरा लगता है क्या अच्छी में LLM ही दे रहे ना? और एक नहीं वॉच रे, अलाउड नहीं NASA का है एग्जाम दे रहे हो सुन सुन ये ये वाली? वॉच अलाउड नहीं है ये वॉच अलाउड नहीं है ये कैमरा कैमरा भी अलाउड नहीं ये तो है जमा सब करेंगे। बैग में जूता, रखो जूता तो बाहर से ठीक है। लड़की बोलते जूता अलाउड नहीं है। ठीक है अभी नहीं था पर ठीक है पहन के आए थे लोग मेरा पैंट देखो भाई, जब्बा जब्बा खाना था जब्बा। ए, चांगली है बैगी इसके अंदर कुछ भी नहीं रखना क्या हाँ, क्या है? इसमें कुछ भी मत रखो मेरा माझा आउटफिट बघा गाइस। कुछ भी ना मत रखो कुछ भी नहीं रखो मेरे को क्या पता? पांडे ये तू गरीब हाँ। मास मतलब है। पांडे ये गरीब ए भाई इसकी 2 साल से चला रहा हूँ 2 साल से 2 साल से चला रहा है। फिर उसके बाद यार भाई गोवा में तेरे को ICG ये पुलिस ने सब। पकड़ा था मैं सुना। पागल हाँ, मैंने पुलिस को पकड़ा था साहब थोड़ा घुमा दो ना गोवा घूमना क्या नंबर अरे पांडे, हमारी मेरा सीनियर हम लोग का और कौन है? आमचा फर्स्ट फ्लोरला आहे पण हम लोग का भाई फर्स्ट भी दिखा मेरे को। पांडे वो राइट पे जाना है सुपुलू 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 गाइस सफाला नहीं सुपुलू सुपुलू हाँ, मैं बोल रहा इधर दिखा आतंकवादी कसा क्या बोलते हैं भाई पेपर कैसे गए? भाई देखना पड़ेगा, फिर रिजल्ट ही बता सकते हैं। अच्छा गया अच्छा क्या अच्छा था पेपर, मतलब इजी था, ऐसा भी नहीं कि भाई टफ था या कुछ था, हो जाएगा देखते हैं। गाइस नाव इट्स टाइम टू हेड टुवर्ड्स द होम. क्रिशाला आता जस्ट सोडलंय आणि आता मी निघालो माझ्या घरी. आज खूप जास्त आम्ही लोक इंडिपेंडन्स आहे. इंडिपेंडन्स डे, हॅपी इंडिपेंडन्स डे. आज इंडिपेंडन्स डे आहे आमचा. आम्ही लोकांनी एवढी रात्र जी मेहनत केली होती ती फायनली रंग लाभेल की नाही आता बघू. कारण आता ज्या हिशोबाने आमचा पेपर गेला त्या हिशोबाने तर चांगले मार्क्स यायची आम्ही लोक अपेक्षा ठेवतो आहे. पण बघू आता, चांगलं तर येणारच आहे मार्क्स, त्याचं काही टेन्शन नाही. पण तरी काय ग, रात्री सकाळी निघालेलो रे, रात्री झाली. आओ बेटो भाई, हैव अ सीट. कहाँ पर छोटू भाई? तू कहाँ पे जा रहा है? मैं ओबराय तक जा रहा हूँ. चलो भाई. क्या मला सीधा तुला कुठे जायचंय? तुला स्टेशन जाने का है? तो चल स्टेशन, आज तेरे नाम. अरे स्टेशन से जाने का है भाई, बस क्या अभी डायरेक्ट स्टेशन. भाई ने बोला स्टेशन तो स्टेशन. लेग जा रहे भाई पे, जो तू पहचान रहे वो मैं नहीं हूँ, मैं दूसरा हूँ. हाँ हाँ अरे तेरा उसका चेहरा मिलता चलेगा रे, कोई वांधा नहीं. अरे नहीं भाई, मैं इधर का नहीं हूँ. अच्छा मैं बहुत दूर से हुआ है. मैंने खाली पहचाना, मैंने बोला तुम लिफ्ट मांग रहे, तुमको लिफ्ट दे देता हूँ. बस क्या भाई. मेरे प्रोडक्ट में है अच्छा उसका और आपका चेहरा सेम ही लगा. अच्छा ओके, हेलमेट में रिकॉग्नाइज नहीं हुआ रहेगा. ओके 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 ओके. एनीवेज मुझे भी कंटेंट चाहिए था, अभी कंटेंट मिल गया डालने के लिए. क्या हाँ अभी कंटेंट मिल गया ना, आपको छोड़ दूंगा. हो गया ना भाई. थैंक यू सो मच बॉस. थैंक यू.
कोकणातले का तुम्ही? हो कोकणात सातारा कराड कोल्हापूर तिथून. मी नांदेडचा. काय बोलतो? परभणी माझं मावशीचं गाव. अच्छा यवतमाळ. हो. तर मराठवाडा विदर्भ. हा आम्हा लोकांचा आता जायचा प्लॅन बनतोय तिथे. ऍक्च्युली आम्ही लोकांनी काय केलंय, जय मल्हार केलं, जेजुरी केली, ज्योतिबा केलं, त्र्यंबकेश्वर केलं, भीमाशंकर बाकी आहे. आता पावसामध्ये जाणार आहे. बेस्ट. बेस्ट. पावसामध्ये पावसाचीच वाट बघतोय. पुण्याच्या घाटावरतून या. अरे मस्त. तिथे तर जन्नत आहे, जन्नत. एकदा मजा येणार तिथे एकदा. तू काय फिरतो की नाही भाई? मी सध्या नाही. नाही फिरत का रे? माझं वय किती वाटतंय? किती? फक्त ते 22-23. 22-23. आय एम स्वीट. मग ते ब्लॉग मध्ये टाकू. चालेल भाई. बघ आता इथे मलाड स्टेशन समोर सीधा गेला की मलाड स्टेशन. तुला ड्रॉप केलं बरं वाटलं भाई. भेटू. चल भाई. चल भाई भेटू. हा चल. थँक्यू सो मच भाई. चालेल पक्का भाई. चालेल चल बाय. हा चल भाई. खतरनाक बंदा होता, खतरनाक. ह्याला मलाडपर्यंत सोडलं मी, कारण की एनिवेज मला पण मलाडलाच यायचं होतं. भाई तुझा ब्लॉग बघत असेल तर भाई मस्त वाटलं तुझ्याशी बोलून, तुझ्याशी इंटरॅक्ट करून जरा बरं वाटलं. असं एकटाच येणार होतो मी पण. एनिवेज तू पण आला तर इट्स ओके. तुला पण आय होप बरं वाटलं असेल भाई बोलून आरामात. तर मला सगळं सांगत होतं असं तसं हे ते. मजा आली आयुष्यात. थोडं काहीतरी नवीन. बरं झालं हा कॅमेरा चालू होता. जास्त नव्हता कारण की जो टॉक होता ते थोडं पर्सनल होता, म्हणून मी मध्ये बंद केलेला कॅमेरा. आता भाई आय होप तुला चांगली लिफ्ट भेटली असेल. गाईज त्यांनी पण सबस्क्राईब केलं ऑन द स्पॉट. तुम्ही पण सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. अच्छे कॉन्टेंट तुम्हाला देत राहील. आता इथून आता घरी जायचं आहे. घरी आता जास्त लांब तर आहे नाही, थोडंच आहे. तिथून जास्त लांब आहे नाही, 15-20 मिनटं लागेल मला. एनिवेज मी पण इथूनच जाणार होतो. तर त्याला बोललो भाई तू कशाला टेन्शन घेतो, तू घ्या आरामात, मी तुला सोडतो. बस झालं. त्याने ॲक्च्युली काय झालं की त्याने ना एक चांगलं काम केलं होतं की कोणाला तरी त्यांनी पंक्चर माझ्या आधी त्यांनी एक गाडी थांबवलेली, त्याचं आहे ना पंक्चर झालेलं टायर. तर यांनी बिचाऱ्यांनी त्याची मदत केली. तो जर तुम्ही कोणाची मदत करता तर देव पण तुमची मदत करणार. हा तो एक्झाम्पल आहे. तो पोरगा मस्त. तो आता जो दिसता असेल तुम्हाला लोकांना, त्याला सोडलं बोललो वगैरे. आता हेडिंग टू वर्ड होम. आता जाताना काहीतरी नाश्ता वगैरे बघू. आज बरं वाटलं जरा, मस्त एन्जॉय केलं फुल. हेल्मेटवरती कॅमेरा लावून नुसता घर 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 मजा आली जरा फिरून. आता भाईने सबस्क्राईब केलं. ये ऑलमोस्ट सबस्क्रायबर आहे ते. चला काय, आता मी जातो पुढे. जेव्हा कॅमेरा ऑन करतो तोपर्यंत के लिए बाय. बायसाठी मला एक कॅमेरा चालू करायचा आहे, म्हणजे बाय एंड करायचं आहे मला एक प्रॉपर. ते मी एंड करील तेव्हा मी परत चालू करतो. तब तक के लिए बाय बाय. टेक केअर. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम नाही, बाकी आहे अजून. थांबा बाकी आहे अजून बाकी आहे. हा बाय ऑलवेज. टाटाची गाडी. टाटा रे. ही कसली गाडी आहे? किया. ए भाई आईला पागल झाला. हिंडाई. चला गाइस, तब तक के लिए बाय. अगं तुझं टपूर डोळ मन माझं भोल. आई ग स्पीड ब्रेकरनी केली आगाल. ना रे नारा रे रा. कायची कसं ट्यून तुम्हाला लोकांना माहिती असेल तर सांगा. त्या म्हणजे काय बोलू आता. काय तुम्ही लोकांना कोणाचं तरी भलं करा, म्हणजे की काय तुमचं पण तसंच भलं होतं. देवा शपथ मी खरं बोलतोय, खोटं नाही बोलत आहे. मी त्या पोराला पण हेच बोललो की भाई तू चांगलं केलं म्हणून तुझ्यासोबत चांगलं झालं. हे जे आपण करतो तेच आपल्याकडे फिरून येतं. काय तुम्ही लोक पण चांगलं काम करत राहा. एक चांगलं काम फक्त हे आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खतरनाकवाले एकदम. जसं सबस्क्राईब करणार देवा शपथ जर फेमस झालो चुकीनी नाही, सगळ्यांना पार्टी दिली. सगळ्यांना पार्टी. जे होते ना माझ्या ह्याच्यामध्ये काय बोलतात ते, माय टफ टाइम्स इंग्लिश,
बापरे BMW का एक तर चालवायची आहे गाडी भाई जिंदगी में एक बार तो चलाएंगे ना. तारा चांगले मोठे होती AC वाली. AC इव्हेंट मस्त डेकोरेट केलेला आतमध्ये. आता आय होप एंड करायचा टाईम आलेला आहे. मला एंड करावा लागेल आता हा व्हिडिओ. आय नो तुम्ही लोक खूप एक्सायटेड असणार नेक्स्ट ब्लॉगसाठी. पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला चॅनलमध्ये सांगा. कारण की नेहमी काहीतरी नवीन केलं. हे कॅमेरा माउंट हे ते वगैरे वगैरे असं मी करत नाही. कारण की मी डायरेक्ट इंटरॅक्शन ठेवतो विथ कॅमेराच्या फोननी. हे पहिल्यांदा केलं. तर जर तुम्हाला वाटते की मी असे अजून व्हिडिओज बनवू अजून असे म्हणजे तुम्हाला लोकांना दाखवतो मला प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि तुमचे घरवाले जेवढे आहे त्यांच्याशी सगळ्यांशी शेअर करा. परत बोलू शकतो तुमच्याशी. एनिवेज जास्त काही बोलायचं नव्हतं मला. जर तुम्ही कसं फॅमिलीवाल्यांना पाठवू शकता तुम्ही माझा व्लॉग. जर तुम्ही कोणापासून रागवलं तर माझा व्लॉग पाठवा. तुम्ही लोक थोडं तुमचं बॉन्डिंग असं घट्ट होईल. घट्ट समजलं का. कसं दिसतंय मला काय दिसत नाही. मला काहीच विजिबल नाही. मी फक्त बोलतो आहे. काय दिसतंय काय होतं आहे मला काहीच नाही समजत आहे. बट देन टू स्टील मी आता लावून ठेवलं आहे. आता तुम्हाला कसं व्ह्यू येतं मला जरा सांगा. हां मला दिसतं हलकं हलकंसं दिसलं. आता गाडी जरा आयडियल आहे तर जरा बंद करून ठेवतो. उगाचच पेट्रोल नको झाला. आता काय नाही बस गाईस एवढंच. आता ब्लॉग संपला. आय होप तुम्ही नेक्स्ट ब्लॉगसाठी वेट करणार. अजून नेक्स्ट ब्लॉग कसा पाहिजे ते मला सांगा. कुठचा पाहिजे ते पण सांगा. आम्ही लोक तर विचार करत होतो पाऊस चालू झाला की पण पाऊस तर चालू होत नाही. बघू कसं काय. जर तुम्हा लोकांना हा वाला असा नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह वाटलं असेल तर गाईज प्लीज मला सजेस्ट करा कमेंट सेक्शनमध्ये. मी अजून काय काय नवीन करत राहीन. बिकॉज आता काय आहे माझ्याकडे काय नाही. हेच जी गोष्ट आहे जी छोटी छोटी जी मला हॅप्पी ठेवते. आणि ते तर मी करतच राहणार जे मला हॅप्पी ठेवते ते. भले कोण काय पण बोले. तर गाइस सो आता के लिए बस मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. टाटा बाय बाय टेक केयर सल्यूट. हे घेतलं नाही की अलगच दिसत वाटतं. सगळे घुमून फिरून बघतात. आईला कोण गेलं असं वाटतं की खूप मोठं हे गेला खुर्राम खान. 106 सबस्क्रायबर आहेत माझे. 106 नाही सॉरी 111 112 सॉरी जे पण असतील मला नाही माहिती. मला फक्त मजा येते हे सगळं करायला पाचटगिरी. आणि हे जसं जसं करत राहील तसं मला मजा येत राहील. आधी मी तुमच्यासाठी काहीच कंटेंट घेऊन येणार म्हणजे येणार 110%. कारण की आय लव्ह दिस शिट. मला आवडतं हे सगळं करायला. लाईफ इज ओनली सिंगल टाइम बेबी. जर आज मला काय झालं तर उद्या कोणाला माहिती पडणार की मी होतो आयुष्यामध्ये. हां की सिद्धांत होता करून कोणतरी दुनियावरती एक्झिस्ट करायचा. म्हणून हा चॅनल बनवलं. माझं मोटिवेशन कसं वाटलं. आता मी आलो गाडी पार्क करेन व्हिडिओ ठेवीन घरी जाईन आंघोळ करेन केस साफ करेन. त्यानंतर एडिटिंगला घेईन. एडिटिंग जशी होईल तशी मी तुमच्याकडे येईन तुमच्याकडे पोस्ट करेन. तुम्ही लोक मला लॉट्स ऑफ लव्ह द्या. लव्ह असं मला बरं वाटेल जरा तुमचं लव्ह घेऊन. समजलं. आता इथे क्रिकेट चालू आहे वाटतं बच्चे लोकांची. आता मी इथे चित्र पेंटर सगळे क्रिकेट खेळतो. आता आय ग ग ग ग किती गोड दिसते ग. ए हट ना भिकारी कुत्रा. हा 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 किती मस्त दिसते ग लाली माझी एकदम ग गोंड सोनुड ग माझं. चला आता गाडीच्या इथे आलो. गाडीच्या इथे आता पार्क आणि टाटा बाय बाय सायनिंग ऑफ फॉर द डे. डे संपला आहे. आपण खूप एन्जॉय केलं डेमध्ये जसं बघितलं. आता माझा टाईम आला घरी जायचा. घरी जातो आराम करतो. एडिटिंग वगैरे करून तुमच्यासाठी अपडेट घेऊन येईन. नाश्ता घेतला नाही ॲज युजल. मम्मीच्या शिव्या खायला लागतील मला. तर चला प्रिपेअर्ड होतो मी शिव्या खायला. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी वेट बघा. बाय.